तुमच्या खात्यात जमा होणार म्हणजे होणार। 1,07,00,000 पेक्षा अधिक महिलांना आपण 3,000 इतका जो लाभ 52 लाख भगिनींना आजच्या या सोहळ्याच्या निमित्ताने आपण 3,000 इतकी जो त्यांचा सन्मान निधी आहे हा वितरित। राज्यातील सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये भाऊबीज चोवाळणी आजपासून वाटप करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। ज्या ज्या लाडकी बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असतील अशा सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये भाऊबीज चोवाळणी एकत्रितपणे 3,000 रुपये वाटप करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेली होती। बघा, लाडकी बहिणींना मागच्या वर्षी म्हणजे 2024 सालामध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब होते, त्यावेळेस त्यांच्या अध्यक्षतेखाली पात्र बहिणींच्या खात्यामध्ये एकत्रितपणे 3,000 रुपयांची चोवाळणी सोडण्यात आलेली होती। त्याचप्रमाणे लाडक्या बहिणींनो यंदाच्या वर्षी म्हणजे 2025 सालामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, तर या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या अध्यक्षतेखाली आजपासून पुढील 2 दिवस सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये भाऊबीज चोवाळणी एकत्रितपणे 3,000 रुपये वाटप करण्यास सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। म्हणजे लाडक्या बहिणींना या ठिकाणी 23 ऑक्टोबर रोजी भाऊबीज आहे, त्यानिमित्तानं आज उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये राज्यातील सरासरी 2,52,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये या ठिकाणी भाऊबीज चोवाळणी वाटप सुद्धा होतच आहे। बघा, लाडक्या बहिणींना तुमच्या खात्यामध्ये मागच्या 3 ते 4 दिवसांपूर्वी सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा झालेला आहे। आता तुम्हाला ऑक्टोबर नोव्हेंबर हप्त्याची चिंता लागलेली होती, परंतु आता सरकारने दिलेल्या माहितीनुसार ऑक्टोबर महिन्याचा हप्ता हा ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये वाटप होईल आणि नोव्हेंबर महिन्याचा हप्ता हा नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये वाटप होईल। परंतु लाडक्या बहिणींना तुम्हाला दिलासा मिळावा, या ठिकाणी तुम्हाला सुद्धा कुठेतरी दिवाळीची भेट मिळाली असं वाटलं पाहिजे, त्या दृष्टिकोनातून सरकारच्या माध्यमातून भाऊबीज चोवाळणी वाटप करण्याचा निर्णय कालच घेण्यात झालेला होता आणि त्या निर्णयाप्रमाणे आज सकाळपासून या ठिकाणी पैसे येतील असं वाटलेलं होतं, परंतु लाडकी बहिणींना सकाळी बँकेमध्ये तांत्रिक अडचण असल्यामुळे सकाळी पैसे वाटप झालेले नव्हते, परंतु आता या ठिकाणी पैसे जमायला सुरुवात झालेली आहे। खऱ्या अर्थाने सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये ओवाळणीचे पैसे वाटप होत आहेत, त्यामुळे लाडक्या बहिणींची भाऊबीजची प्रतीक्षा संपलेली आहे। लाडक्या बहिणीने या ठिकाणी ओवाळणी सुद्धा वाटप होत आहे। बघा, लाडक्या बहिणींना आपले सख्खे भाऊ सुद्धा इतकी ओवाळणी वाटप करत नाहीत, परंतु हे आपले राज्याचे मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, महिला व बालिका सेवाच्या मंत्री आहेत, तर यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त ओवाळणी वाटप होत आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींचा विश्वास या सरकारवरती जास्तीत जास्त बसलेला आहे आणि या सरकारचा विश्वास सुद्धा लाडक्या बहिणींवरती जास्तीत जास्त बसलेला आहे, कारण लाडक्या बहिणींनो सरकार तुम्हाला जास्तीत जास्त पैसे वाटप करत आहे आणि या ठिकाणी लाडक्या बहिणी सरकारला जास्तीत जास्त मतदान करत आहेत। म्हणजेच लाडक्या बहिणींनो हे सरकार कामाचं आहे, हे तुम्हाला सुद्धा कळलेलं आहे, आम्हाला सुद्धा कळलेलं आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींनो सरकारने दिलेल्या माहितीनुसार आता नगरपालिकेच्या निवडणुका जवळ येत आहेत, जेडपीच्या निवडणुका जवळ येत आहेत, तर त्या निवडणुकांना लाडक्या बहिणी जास्तीत जास्त मतदान करतील अशा प्रकारे सर्व मंत्र्यांनी या ठिकाणी लाडक्या बहिणींकडे मागणी केलेली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो तुम्हाला ओवाळणीचे पैसे वाटप करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींनो सांगायचं झालं तर सरकार लाडक्या बहिणींना जास्तीत जास्त पैसे देत आहे आणि सरकारला सुद्धा लाडक्या बहिणी जास्तीत जास्त मतदान सुद्धा करत आहेत, म्हणजेच एकदम बरोबर पद्धतीने सरकार सुद्धा चाललेलं आहे। बघा, लाडक्या बहिणींना या सरकारने लाडक्या बहिणींना मोठ्या प्रमाणामध्ये मदत सुद्धा केलेली आहे। बघा, ती मदत म्हणजे लाडक्या बहिणींना स्वतःच्या पायावरती उभा राहायचं असेल तर अशा लाडक्या बहिणींना शिलाई मशीन, ज्या लाडक्या बहिणींना एखादा व्यवसाय करायचा असेल त्यांना पिठाची गिरणे, ज्या लाडक्या बहिणींना एखादा डांका मशीनचा व्यवसाय करायचा असेल त्यांना अनुदानावरती मोफत डांका मशीन योजना, ज्या महिलांना बचत गटामध्ये या ठिकाणी इंटरेस्ट असेल तर त्यांना महिला बचत गटाच्या माध्यमातून सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी अनुदान सुद्धा वाटप होत आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींनो राज्यातील महिलांसाठी या सरकारने मोठमोठ्या योजना सुरू केलेल्या आहेत, मोठमोठे या ठिकाणी निर्णय सुद्धा घेतलेले आहेत। त्यामुळे हे सरकार लाडक्या बहिणींनी निवडून दिलेलं आहे, हे सरकार लाडक्या बहिणींचं आहे, त्यामुळे सरकार सुद्धा लाडक्या बहिणींना जास्तीत जास्त मदत सुद्धा करत आहे। आता बघा, लाडक्या बहिणींना हा झाला राजकारणाचा प्रश्न। आपण बघत आहोत की लाडक्या बहिणींना भाऊबीज चोवाळणी एकत्रितपणे 3,000 रुपये वाटप होत आहे, परंतु हे भाऊबीज चोवाळणी सर्व जिल्ह्यांमध्ये वाटप होणार आहे का? तर बघा, लाडक्या बहिणींना या प्रश्नाचं उत्तर आहे नाही। तर बघा, लाडक्या बहिणींना ही ओवाळणी सर्व जिल्ह्यामधील सर्वच बहिणींना मिळणार नाही, कारण सरकारने दिलेल्या माहितीनुसार सध्याच्या स्थितीला शेतकरी बांधवांना पैसे वाटप सुरू आहेत। म्हणजे शेतकरी बांधवांची दिवाळी गोड करण्यासाठी त्यांच्या खात्यामध्ये जे सप्टेंबर महिन्यामध्ये त्यांचं नुकसान झालेलं होतं ते नुकसान भरपाईचे पैसे वाटप होत आहेत।
संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी आहेत त्यांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळत आहेत, ज्या विधवा पेन्शनचे लाभार्थी आहेत त्यांना स्वतःच्या हक्काचे पैसे मिळत आहेत, लाडक्या बहिणींना सप्टेंबर हप्ता दिलेला आहे, त्यामुळे लाडक्या बहिणींना आता सरकारकडे जास्त पैसे शिल्लक राहिलेले नाहीत, सरकारच्या तिजोरीवरती मोठ्या प्रमाणामध्ये भार व्हायला तयार सुद्धा सुरुवात झालेली आहे। त्या अनुषंगाने लाडक्या बहिणींना सर्व जिल्ह्यामधील सरसकट सर्वच लाडक्या बहिणींना भाऊबीज ओवाळणी वाटप होणार नाही, म्हणजेच लाडक्या बहिणींना सरकारकडे निधीची कमतरता असल्यामुळे सरकार कमीत कमी बहिणींना भाऊबीज ओवाळणी वाटप करत आहे, त्यामुळे लाडक्या बहिणींना जर तुमचा जिल्हा या जिल्ह्यांपैकी असेल तर तुम्हाला भाऊबीज ओवाळणी मिळणार आहे, परंतु ज्या बहिणींचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांपैकी नसेल त्यांना भाऊबीज ओवाळणी मिळणार नाही, त्या लाडक्या बहिणींनी वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। बघा लाडक्या बहिणींना आता या ठिकाणी आपण बघून घेऊयात की ही भाऊबीज ओवाळणी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये वाटप करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे, कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये भाऊबीज ओवाळणी वाटप होत आहे, तर याची एकंदरीत संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी सांगत आहे, त्यामुळे लाडक्या बहिणींना हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा, जेणेकरून लाडक्या बहिणींना तुम्हाला सुद्धा भाऊबीज ओवाळणी मिळून जाईल, तुमची सुद्धा भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाणार आहे। बघा लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचा हप्ता मिळालेला आहे, आता तुमच्या खात्यामध्ये ऑक्टोबर महिन्याचा हप्ता, नोव्हेंबर महिन्याचा हप्ता लवकरच विस्तार होईल, परंतु लाडक्या बहिणींना सध्याच्या स्थितीला 2 दिवसांवरती भाऊबीजचा सण आलेला आहे, तर या भाऊबीजच्या सणाच्या निमित्तानं राज्यातील भरपूर लाडक्या बहिणींना भाऊबीज ओवाळणी सरकारच्या माध्यमातून वाटप होत आहे, कारण लाडक्या बहिणींना तुमचे सख्खे भाऊ सुद्धा तुम्हाला इतकी मदत करत नाहीत, परंतु हे लांब लांबचे भाऊ आहेत तरी पण तुम्हाला या ठिकाणी जास्तीत जास्त मदत करत आहे, त्यामुळे लाडक्या बहिणींना तुम्ही सुद्धा या भावांवरती विश्वास ठेवला पाहिजे, जसा तुम्ही एकनाथ शिंदे साहेबांवरती विश्वास ठेवता तशाच पद्धतीने देवेंद्र फडणवीस साहेब असतील, अजितदादा असतील, तर यांच्यावरती सुद्धा जास्तीत जास्त विश्वास ठेवला पाहिजे, कारण हे जे राजकारणी आहेत, हे जे नेते आहेत, तर हे नेते कामाचे आहेत, अशा पद्धतीची माहिती काही मिनिटांपूर्वी पत्रकारांशी बोलत असताना लाडक्या बहिणींच्या अध्यक्ष असणाऱ्या काही महिलांनी सुद्धा माहिती दिलेली आहे। बघा लाडक्या बहिणींचा आता ग्रुप तयार व्हायला सुरुवात झालेली आहे, गावोगावांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये महिला सक्षमीकरण व्हायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा लाडक्या बहिणींना मोठमोठ्या योजना तुमच्यासाठी सुरू केलेल्या आहेत, त्या योजनांची माहिती याच व्हिडिओमध्ये देणार आहोत, जेणेकरून ज्या महिलांना शिलाई मशीनचा लाभ घ्यायचा असेल, पिठाच्या गिरणीचा लाभ घ्यायचा असेल, ज्यांना डांका मशीन योजनेचा लाभ घ्यायचा असेल, ज्यांना पैशांची गरज असेल, त्यासोबतच ज्या लाडक्या बहिणींची मुले शाळेमध्ये असतील त्यांना या ठिकाणी शिक्षणासाठी कोणकोणत्या योजना सुरू केलेल्या आहेत, त्यासोबतच स्कॉलरशिप कोणकोणत्या सुरू केलेल्या आहेत याची संपूर्ण सविस्तर माहिती देणार आहे। परंतु लाडक्या बहिणींना त्या अगोदर तुम्हाला सांगायचं झालं तर सरकारने काल जी मंत्रिमंडळाची बैठक घेतली, तर त्या बैठकीमध्ये लाडक्या बहिणींना भाऊबीजची ओवाळणी आणि गॅस कनेक्शनचे पैसे एकत्रितपणे वाटप करण्याचे निर्णय सुद्धा घेतलेले आहेत, म्हणजेच लाडक्या बहिणींना ज्यावेळेस राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब होते त्यावेळेस त्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरू केलेली होती, परंतु अद्याप या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत पैसे वाटप झालेले नव्हते, परंतु आता त्याची सुरुवात झालेली आहे। लाडक्या बहिणींना या ठिकाणी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅस सिलेंडरचे पैसे वाटप करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेले आहे, म्हणजेच लाडक्या बहिणींना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून प्रधानमंत्री उज्ज्वला 2.0 या योजनेचे पैसे आता वाटप झालेले आहेत। आता राज्य सरकारकडून म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत पैसे वाटप करायला सुरुवात केलेली आहे। आता खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। बघा लाडक्या बहिणींना एकंदरीत सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये या ठिकाणी गॅस कनेक्शनचे पैसे आणि लाडक्या बहिणींना भाऊबीजच्या निमित्तानं वावळणीचे पैसे वाटप करायला सुरुवात केलेली आहे। बघा लाडक्या बहिणींना एकंदरीत तुमच्या खात्यामध्ये किती पैसे वाटप होत आहेत, कोणकोणत्या बहिणींना पैसे मिळणार आहेत, कोणत्या बहिणींना ओवाळणी मिळणार नाही याची संपूर्ण सविस्तर माहिती वाचून दाखवतो, त्यासोबत कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे, कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार नाहीत याची संपूर्ण सविस्तर माहिती सुद्धा बघून घेऊयात। परंतु लाडक्या बहिणींना सरकारने दिलेल्या माहितीनुसार भाऊबीज ओवाळणी गॅस कनेक्शनचे पैसे सरसकट सर्व बहिणींच्या खात्यामध्ये वाटप केले जाणार नाही, म्हणजेच लाडक्या बहिणींना राज्य सरकारने ज्यावेळेस लाडकी बहीण योजना सुरू केलेली होती त्यावेळेस पहिल्या 5 हप्त्यांचे पैसे सरसकट सर्व बहिणींच्या खात्यामध्ये सोडलेले होते, कारण त्यावेळेस सरकारला मतदानाची गरज होती, त्यामुळे सरकारने पात्रता अटी अशा पद्धतीने जास्त काही चेक केलेलं नव्हतं, म्हणजेच सरकारला मतदानाची गरज असल्यामुळे सरकारने मतदानाच्या स्वरूपामध्ये ते हप्त्यांचे पैसे सोडलेले होते। परंतु आता मतदान होऊन 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे, सरकार येऊन 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे, आता लगेच सरकारला जास्तीत जास्त महिलांची गरज नसल्यामुळे सरकार काय करत आहे की ज्या बहिणी पात्र आहेत त्यांनाच हे पैसे वाटप करत आहे। त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल, अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र असेल तर तुम्हाला सुद्धा या ठिकाणी ओवाळणीचे पैसे आणि गॅस कनेक्शनचे पैसे वाटप होत आहेत।
तर बघा लाडके बहिणींना आता या ठिकाणी आपण बघून घेऊयात की एकंदरीत ओवाळणीचे पैसे आणि गॅस कनेक्शनचे पैसे कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या बँकेमध्ये कोणकोणत्या बहिणींना वाटप होत आहे तर त्याची संपूर्ण सविस्तर यादी या ठिकाणी खटाखट तुम्हाला वाचून दाखवत आहे। तुम्ही सुद्धा 2 मिनिटं डोळे उघडे ठेवून कान उघडे ठेवून हा व्हिडिओ लक्षपूर्वक पाहायचा आहे। बघा जर तुम्ही हा व्हिडिओ फक्त पाहायचा म्हणून पाहिला तर तुम्हाला पैसे येण्यामध्ये अडथळे येऊ शकतात, परंतु जर मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही महत्त्वाची कामे केलेली असतील किंवा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर कामे कराल तर या ठिकाणी तुम्हाला अजून पुढील 4 वर्ष या लाडके बहीण योजनेचा प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येईल। कारण लाडक्या बहिणींना आज सकाळीच पेपरला बातमी आलेली आहे की सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींची 22 यंदाची 22 100% गोड होणार आहे। मागच्या 2 ते 3 वर्षांमध्ये एवढी मोठी 22 कधीच गोड झालेलं नसेल, त्याच्यापेक्षा जास्त गोड या वर्षी होणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना या ठिकाणी तुम्ही सर्व कामे करून ठेवा जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये ओवाळणी पाडण्यासाठी कोणती अडचण येणार नाही। कारण लाडक्या बहिणींना भरपूर लाडक्या बहिणींचं होतं काय की त्यांना वाटतं डायरेक्ट पैसे येतील, कशाला उगाच टाइम घालवायचा आहे, कशाला व्हिडिओ पाहायचे आहेत, कशाला कामे करायची आहेत। परंतु ज्या लाडक्या बहिणी डोकेलिटी वापरत असतात, ज्या बहिणी कामे करून ठेवत असतात तर त्यांना एक ना एक दिवस हे फळ 100% मिळत असतं। परंतु ज्या लाडक्या बहिणी दुर्लक्ष करत असतात त्यांना वाटतं की डायरेक्ट पैसे येतील, काळजी करायची गरज नाही। बघा लाडक्या बहिणींना आता या ठिकाणी कोणकोणती कामे केलेली असायला पाहिजेत। 22 ओवाळणी एकंदरीत 3000 रुपये कोणकोणत्या बहिणींना वाटप होत आहे, कोणकोणत्या लाडक्या बहिणींची या ठिकाणी 22 गोड होणार आहे त्याचीच माहिती सांगत आहे। परंतु लाडक्या बहिणींनो त्या अगोदर सरकारने दिलेल्या माहितीनुसार, राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार या ठिकाणी या 22च्या ओवाळणीसाठी पात्रता लावलेली आहेत। ज्या बहिणी पात्रतांमध्ये बसत असेल त्यांनाच 22ची ओवाळणी वाटप होईल, परंतु ज्या लाडक्या बहिणी पात्रतांमध्ये नियमांमध्ये अटींमध्ये बसत नसतील त्यांना 22ची ओवाळणी मिळणार नाही। तर या अटी पात्रता कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात। बघा लाडक्या बहिणींना याच्यामध्ये ज्या 2024 मध्ये पात्रता लावलेल्या होत्या त्याच पात्रता या ओवाळणीसाठी लावलेल्या आहेत। बघा या ठिकाणी सांगितलेलं आहे की लाडक्या बहिणींचं वय 65 वर्षांपेक्षा कमी असेल तर 30 लाडकी बहीण 22च्या ओवाळणीसाठी पात्र ठरेल। त्यासोबत ज्यांच्याकडे 4 चाकी गाडी नसेल, या दसऱ्याला किंवा या दिवाळीच्या पहिल्या दिवशी 4 चाकी गाडी खरेदी केलेली नसेल त्यांना 22ची ओवाळणी वाटप होईल। ज्यांचं उत्पन्न दिवाळीच्या अगोदर वाढलेलं नसेल किंवा सध्याच्या स्थितीला वाढलेलं नसेल त्यांना या ठिकाणी वाटप होईल। त्यासोबत ज्यांच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल अशा रेशनधारक लाडक्या बहिणींना सुद्धा वाटप होणार आहे। बघा लाडक्या बहिणींना आता पात्रता सांगितली, आता जिल्ह्यांची यादी वाचून दाखवतो। बघा याच्यामध्ये 14 जिल्ह्यांची यादी सांगण्यात आलेली आहे, 14 जिल्ह्यांची नावे लावण्यात आलेली आहे। बघा हे 14 जिल्हे आत्महत्याग्रस्त असणाऱ्या शेतकरी बांधवांच्या कुटुंबांचे जिल्हे आहेत। तर अशा ज्या आत्महत्याग्रस्त असणाऱ्या शेतकरी बांधवांच्या कुटुंबामध्ये लाडक्या बहिणी असतील तर त्यांना या ठिकाणी ही 22ची ओवाळणी सरकारच्या माध्यमातून वाटप होत आहे। परंतु याच्यासाठी रेशन कार्ड असणं बंधनकारक आहे। रेशन कार्ड असेल तर तुम्हाला या ठिकाणी 22ची ओवाळणी 100% मिळणार आहे। बघा काही लाडक्या बहिणींच्या घरामध्ये कमी सदस्य असतील तर कमी ओवाळणी मिळणार आहे, परंतु ज्या आत्महत्याग्रस्त असणाऱ्या 14 जिल्ह्यांपैकी शेतकरी बांधवांच्या कुटुंबामधील लाडक्या बहिणींच्या कुटुंबामध्ये जास्त सदस्य असतील तर त्यांना 3000पेक्षा जास्त ओवाळणी सुद्धा मिळणार आहे। आत्महत्याग्रस्त असणाऱ्या शेतकरी बांधवांच्या जिल्हे या ठिकाणी तुम्हाला व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा देतच आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा।